बदलापूर शहरातील अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कुळगाव बदलापूर नगर परिषदेला राज्य सरकारच्या माध्यमातून 7 अत्याधुनिक अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। या महत्त्वपूर्ण सुविधेचा लोकार्पण सोहळा रविवारी बदलापूरमध्ये उत्साहात पार पडला। मुरबाडचे आमदार किसन कथोरे, बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले। बदलापूर शहराचा वेगाने होत असलेला विकास, वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण लक्षात घेता अग्निशमन सेवांचे बळकटीकरण काळाची गरज बनली होती। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सहकार्याने ही नवीन अग्निशमन वाहने उपलब्ध झाली असून त्यामुळे आग लागणे, आपत्कालीन प्रसंग तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्वरित व प्रभावी मदत देणे शक्य होणार आहे। या कार्यक्रमादरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरवून शुभेच्छा देण्यात आल्या। त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय आणि लोकहिताच्या कार्याचे कौतुक करत हे कार्य पुढेही अधिक जोमाने सुरू राहावे अशी सदिच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। या लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, भाजपा गटनेते शरद तेली, शिवसेना गटनेते श्रीधर पाटील, सर्व नगरसेवक, नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी रुचिता घोरपडे यांनी सांगितले। आता वेगवेगळ्या आपलं जे वाढतं बदलापूर आहे त्यानुसार जसे आपले मोठे मोठे टॉवर आहेत त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत। छोट्या छोट्या आता आपलं गाव खातं पण आहे तर तिथे छोट्या छोट्या गल्ल्या असतात, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि स्पीडमध्ये पोहोचण्यासाठी अशा वेगवेगळ्या गाड्या आहेत। QRV क्विक रिस्पॉन्स व्हेकल अशा या दोन वाहनं आहेत। वॉटर ब्राउझर एक वाहन म्हणजे त्याची क्षमता 14 ते 15,000 लिटरची आहे। अग्निशमन फायर इंजिन वाहन हे असे दोन वाहन आहेत। तसे मल्टीपर्पज व्हेकल बहुउद्देशीय अग्निशमन वाहन आहे असं एक वाहन आहे। असे हे एक मल्टीपर्पज असे व्हेकल्स आपल्या बदलापूरमध्ये आलेले आहेत। तसंच आणखीन एक अद्ययावत वाहन आपल्या आमदार साहेबांनी आज मंजूर केलेलं आहे की जी फोम बेस जो आहे, जिथे केमिकलने लागलेली आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, तर त्याची एक गाडीचा आपण प्रस्ताव आमदार साहेबांकडे दिलेला आहे। तर तोही साहेबांनी आपल्याला शब्द दिला की लवकरात लवकर तोही आपल्या बदलापूरमध्ये दाखल होईल। म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सुरक्षेच्या यंत्रणा आपल्याकडे आता इथे तटस्थ उभ्या आहेत आणि सगळ्यांचा वापर कमीत न व्हावा अशीच अपेक्षा मी करते। पण तरीसुद्धा शहराच्या सुरक्षेच्या काळजीपोटी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व अद्ययावत गाड्या इथे असणं गरजेचं आहे। काळाची गरज आहे, शहराची गरज आहे, म्हणून आपण ह्या गाड्या आपल्या ह्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या फायर स्टेशनमध्ये सामील करून घेतलेल्या आहेत। लवकरात लवकर आता मी जेव्हा तिथे घटना घडल्या तेव्हा प्रत्येक वेळेस मी तिथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तिथला विषय जाणून घेतला। त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही नंतर पूर्ण टीमची एक बैठक लावणार आहोत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या काही मागण्या आहेत का आमच्याकडून एक नगरपालिका म्हणून, कारण की MIDC कंपनीमध्ये फायरचं काम करायची जी यंत्रणा आहे ती अंबरनाथमध्ये आहे। आताच माझं आणि मुख्याधिकारी साहेबांचं चर्चा झाली की आपल्या बदलापूरमध्ये पण MIDCचं स्पेशल सेपरेट फायर यंत्रणा असायला हवी, कारण काय आता त्या दिवशी जो मोठा पॅसिफिक केमिकल कंपनीला जी आग लागली तिच्यासाठी फायरच्या गाड्या आपल्या गाड्या तर होत्याच, पण बाहेरून पण आपल्याला अंबरनाथ MIDCतून बोलवाव्या लागल्या, इतकी भीषण आग तिथे होती। पण असं अंबरनाथवरून आपल्या बदलापूरला गाड्या येईपर्यंत बराच कालावधी निघून जातो। तर आमचे हेच पुढचे भविष्यातले प्रयत्न असणार आहेत। भविष्य म्हणजे जास्त लांब नाही, पण लवकरात लवकर आपण MIDC एरियाचं सुद्धा फायर स्टेशन वेगळं निर्माण करू अशी मी आपणास सांगते। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, बदलापूर।